ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अरिहंत गारमेंट्समुळे महिला बनल्या स्वावलंबी। विनयश्री पाटील। बोरगाव येथे अरिहंत गारमेंट्सचा 15वा वर्धापन दिन। महिला सबलीकरण हे वाक्य फक्त कागदापुरतच मर्यादित न राहता सातत्यात उतरवण्यासाठी सहकार नेते स्वर्गीय रावसाहेब पाटील यांनी प्रयत्न केले। बोरगाव व परिसरातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व त्यातून त्या स्वावलंबी बनाव्यात या हेतूने त्यांनी 15 वर्षापूर्वी अरिहंत गारमेंट्सची निर्मिती केली आणि आज या गारमेंट्समध्ये असंख्य महिला काम करत असून गारमेंटमुळेच महिला स्वावलंबी बनल्या असल्याचे मत अरिहंत शुगरचे संचालिका सौ विनयश्री पाटील यांनी व्यक्त केले। आज बोरगाव येथे अरिहंत गारमेंट्सचा 15वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। येथील प्राथमिक कृषी संघ हा शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी नेहमीच प्रयत्न करीत आहे। यातूनच सामाजिक बांधिलकीला महत्त्व देऊन युवा नेते उत्तम पाटील यांनी अरिहंत गारमेंट्स हा नवीन उपक्रम राबवला। या ठिकाणी काम करणाऱ्या महिला आत्मनिर्भर बनल्या आणि आज हा युनिट बोरगाव बरोबरच चिंचली व खडकलाट या ठिकाणी सुरू आहे। गारमेंट्समध्ये काम करणाऱ्या महिलांना पगारवाढ, बोनस व विविध योजनाही देण्यात येत आहेत। महिला सबलीकरणासाठी अरिहंत उद्योग समूह तत्पर असल्याचे शेवटी विनयश्री पाटील यांनी सांगितले। या प्रसंगी कृषी संघाचे उपाध्यक्ष सुमित रोड्ड, संचालक राजेंद्र ऐदमाळे, दर्शन पाटील, राजू गजरे, अशोक माळी, सहाय्यक व्यवस्थापक राकेश फिरगन्नावर, काका बेळंके, मास्टर उपेंद्र कामत, महेश चिपरे, जयश्री कम्मार, अभिजित वठारे यांच्यासह महिला व कर्मचारी उपस्थित होते।